याच आपण घारिवली टीमचा नरेश ज्याने सुंदर कामगिरी केली आणि 1000 रुपयाचं तब्बल पारितोषिक दिलं जातोय. चला पुन्हा नवी मॅच, नवा जोश, नवा उत्साह आणि पुन्हा नवीन कॉमेंटेटर आपल्या समोर येतील. संदीप पाटील सर, 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर मनोहर भाऊजी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक चांगले इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला सामना जिंकून दिला. तर सामना सुरू होतोय, बिग फाईट मॅच. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जेथे आमचे संदीप पाटील सर आहेत. धन्यवाद धन्यवाद जगदीश. तर रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. ती वेळ बदलून दाखवली होती घारिवली टीमने, 40+ मास्टरने. मात्र या ठिकाणी युवा वर्गाचा सामना आहे. बघूया रेग्युलर टीम्स. एका साईडला नवापाडा ना सोनारपाडा टीम आणि वाकलन अशी बिग फाईट. सॉरी. तर जाऊया मैदानामध्ये. तर जबरदस्त लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली आहे. तर नाणेफेकीचा कॉल जिंकत असताना या ठिकाणी प्रथम पसंती दिली ती म्हणजेच सोनारपाडा टीमने क्षेत्ररक्षणासाठी, आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय ते वाकलन टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये केतन म्हात्रे आणि जीत भोईर. ह्या जोडीचा जर विचार केला ना सर, तर ठाणे रायगड मध्ये नामांकित जोडी आहे. कित्येक मैदानं गाजवणारी जोडी. हा, पब्लिकचे 2 भाष्य खऱ्या अर्थाने, जीत आणि केतन. तर पहिला चेंडू आपण पाहिला, त्याच्यानंतर 1 धावना संघाचं अकाउंट ओपनिंग झालं. त्याच्यानंतर आपण पाहतो होता जीत गोलंदाज. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॉडीवरती चेंडू लागलाय का काय पंचा दर्शवतील आम्हाला. तर एक बायची रन आली आहे, बघूया. लेग बाय एक बॅट कट आहे, पंच आम्हाला दर्शवतील. येस. तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना पहा सर, ज्या वेळेला 40+च्या 8 टीम्स या मैदानामध्ये खेळल्या त्यावेळेला प्रेक्षक वर्ग कमी होता. मात्र रेग्युलर टीम्स अशा मैदानामध्ये आल्या तसा प्रेक्षक वर्गाचा ओघ या मैदानावरती आहे. तर लेग बायच्या रूपाने एक धाव आली आहे. काय म्हणाल सर? नक्कीच, कारण ज्या सामन्याची मात्र आतुरतेने प्रेक्षक वाट पाहत होतो तो सामना मात्र इथे सुरू झालाय. आणि खऱ्या अर्थाने या सामन्याची वाट त्याच वेळेला पाहिली ज्या वेळेला जे लाईव्ह लॉट्सचा प्रोग्राम आपण पाहिला. आणि जेव्हा समीर विरुद्ध वाकलन असा सामना, आपण सोनारपाडा विरुद्ध वाकलन असा सामन्याचा जो लॉट्स आला, त्याच वेळेला बरेच प्रेक्षकांनी टाळ्या देखील वाजवल्या की किती सामना मोठा आहे. त्याचं उदाहरण आपण मैदानामध्ये पाहतोय. नक्कीच अमर पुढचा चेंडू घेऊन आलाय. समोर केतन. आताचा चेंडू पहा, किती भन्नाट वेग पाहायला मिळालाय. भन्नाट वेगानं हा गोलंदाज, आपण वेगाचा बादशाह म्हटला तरी काही हरकत नाहीये. कारण सोनारपाडा टीम मध्ये हा अमर ठाकूर हा गोलंदाज अशा प्रकारे गोलंदाजी करतोय ना, फक्त वेग. हा गोलंदाजाचा बाहुबळी म्हटला तरी काही हरकत नाहीये. पुढचा चेंडू अमर आमच्या कॉमेंट्री एंड करणं गोलंदाजी सज्ज. पुन्हा एकदा अकुर टिप्याचा चेंडूला थोडी उचली दिली. आता मागच्या चेंडूच्या तुलनेनंतर आता चेंडूची जर आपण पाहणी केली तर थोडी उचली प्रकारचा चेंडू, हा म्हणजेच आपटी प्रकारे चेंडू जो म्हटला जातो तो चेंडू या ठिकाणी फेकी केला गोलंदाजाने. पूर्णपणे इरादे स्पष्ट करतोय तो गोलंदाज अमर ठाकूर. ज्या पद्धतीने फलंदाज देखील तेवढा ताकदीचा फलंदाज मैदानामध्ये खेळतोय आणि त्याला बीट करणं अप्रतिम फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. अप्रतिम संगीत. या ठिकाणी एक पारितोषिक आलंय. तर लगातार 3 षटकार जर कोणत्याही फलंदाजाने वाकलन संघाच्या जर मारले तर आदरणीय संदीप म्हात्रे वडिवली, संतोष म्हात्रे वडिवली यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. अमर पुढचा चेंडू. आताचा चेंडू काय सुरेख फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवलं या फटक्यानं. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड पास आहे. चेंडू 1 बाउंस. सीमा रेषा बाहेर चौकारासाठी. डीजे.
काय फटका या ठिकाणी. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 10 या धावसंख्येवरती. कोणताही जमेची बाद जर आपण केली संदीप सर तर या ठिकाणी कोणताही फलंदाज अद्यापही बाद नाहीये तो वाकलन संघाचा. आज वाकलन संघ तर आज जर वाकलन संघाचा विचार केला तर आज रणवीर 11 या नावाने वाकलन संघ मैदानामध्ये उतरलाय. इरादे स्पष्ट आहेत, जिंकण्याचे इरादे दोन्ही संघाचे आहेत, कारण दोन्ही संघ या ठिकाणी एकामेकाच्या तुटीत जाणतात, कारण हे दोन्ही संघ कित्येक वेळा समोरासमोर येऊन ठापलेत. त्यामध्ये या ठिकाणी जो विचार केला तर ठाणे डिस्ट्रिक्ट मधले दोन्ही टीम्स आहेत. सबसे ज्यादा खेलने वाली टीम सत्यवान मात्रे कहेंगे तो यही वाकलन टीम, क्योंकि ज्यादा तौर पे ज्यादा से ज्यादा मैचेस खेलने वाली टीम है, क्योंकि जिस फॉर्म में चल रही है और हर एक एरिया में अलग अलग स्पॉन्सरशिप के माध्यम से टीम खेलती है. इतनी उपलब्धि है इस टीम के लिए. सो पहले ओवर के बाद रन की बात करें तो 10 रन आए हैं, 10 के हिसाब से रन बनाए हैं. तर नित्यकेश पाटील मनोहर पाटील यांच्याकडनं कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा पारितोषिक सोनारपाडा टीमसाठी. 500 रुपये हॅट्रिक साठी 3 छक्के मारले तर वडिवली गावातील संतोष यांच्याकडनं आहेत 500 रुपये आणि हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक. मात्र या ठिकाणी जीत साठी हा चेंडू सरळ खेळून काढलाय. चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड पास आहे, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. आणखी एक दमदार जीत भुईरेच्या बॅट मधून आलाय चौकार. क्या स्ट्रोक था सत्यवान म्हात्रे, देखिए कितना क्लास था इस स्ट्रोक में, और बिल्कुल बढ़िया प्रयास करते हुए जीत भुईर और निर्णायक जोड़ी है. और बिल्कुल सोनारपाड़ा टीम की यही राह है कि निश्चित तौर पे इन बल्लेबाजों के ऊपर रोक किस तरह से लगाया जाए. नक्कीच नक्कीच सर, जर विचार केला तर न रडता कांदाही कापता येत नाहीये. हे तर आयुष्य आहे, संघर्ष करावाच लागेल, संघर्षाशिवाय काही नाहीये. मात्र जीतसाठी जर असा चेंडू तुम्ही फेकाल तर चेंडूला पनिशमेंट नक्कीच मिळेल. चेंडू थांबणार नाहीये, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. आणखी एक दमदार आलाय षटकार. क्या बात है, लाजवाब. रोके तो कितने तक रोके, यही सवाल है सोनारपाड़ा टीम के सामने. और दर्शक देखिए जिस मुकाबले के इंतजार में यहाँ पर दर्शक आए हैं, यहाँ तो काफी तादाद में है, लेकिन लाइव के माध्यम से देखा जाए तो 4000 का आंकड़ा पूरा कर चुकी है. ये उपलब्धि है. 40+ के बाद रेगुलर मैचेस शुरू हो चुके हैं, जिसमें पहला ही मैच हम देख रहे हैं जो सोनारपाड़ा बनाम वाकलन, और वाकलन टीम की तरफ से तो पूरा गांव शायद मेरे हिसाब से सत्यवान म्हात्रे यहाँ पर होगा. नक्कीच नक्कीच सर, जर विचार केला तर 1 किलोमीटरच्या अंतरावरती हा वाकलन गाव असेल. 1 किलोमीटर ना, तर नक्कीच वाकलन टीम म्हणजे आज खऱ्या अर्थाने वाकलनची जास्त पब्लिक आहे. मात्र शांत ठेवाल, कितीपर्यंत शांत ठेवाल. मी या विभागाचा बादशाह आहे आणि दाखवून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. आणखी एक दमदार आलाय षटकार. तो रणवीर 11 वाकलन टीम के माध्यम से बल्लेबाजी हो रही है. जीत भुईर ने यहाँ पर उफान उठाए बल्लेबाजी से. समीर के ऊपर अटैक किया है, जिस समीर ने जो दूसरा ओवर लेकर आए हैं. और देखा जाए तो 3 गेंदे अब तक फेंक चुके, और देखिए 16 रन अब तक 3 गेंदों में खर्च किए. 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू होता. मात्र आता थोडीशी या ठिकाणी गोलंदाजाचा विचार केला तर थोडीशी गती कमी केली होती. मात्र बॅट अगोदरच हवेमध्ये फिरली. त्याच्यानंतर हा निगेटिव्ह चेंडूची सांगता. 4 चेंडूची सांगता झाली. 4 चेंडूवरती खूप फटके या गोलंदाजाने खाल्ले. मात्र आताचा चेंडू सुरेखरित्याने कटवला होता. मात्र तिथं चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं आणि 1 धाव आली. एकेरी धावण संघाची धावसंख्या पुढे सरते. संघाची धावसंख्या आतापर्यंत प्रेमनाथ सर 27 ना, 27 धावा स्कोअर बोर्ड वरती. सर
काही फलंदाजी जीत आणि केतन याच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी जीत जशा प्रकारे फलंदाजी करतोय त्या पद्धतीचा आपण जर विचार केला तर जीत हा षटकार चौकार मारणाराच फलंदाज म्हणून आपल्या रायगड ठाण्यामध्ये प्रसिद्ध आहे. मात्र तितका ताकदीचा फलंदाज नॉनस्ट्राईकचा फलंदाज केतन तोही कमी लेखून चालणार नाहीये. आता मात्र केतन याची वेळ आली. काय म्हणाल केतन बद्दल? बिल्कुल बिल्कुल सबसे ज्यादा 4 व्हीलर जिस खिलाड़ी के नाम है वही खिलाड़ी इस समय केतन म्हात्रे ऑन स्ट्राइक है और देखा जाए तो इसी इरादे में है कि कुछ भी हो यहाँ से अच्छा टारगेट हमें यहाँ पर खड़ा करना है ताकि सामने वाली जो टीम है वो भी कुछ कम नहीं है क्योंकि सोनारपाड़ा यानी कि देखा जाए तो निश्चित रूप में कल्याण डोंबिवली विभाग में भी काफी बोलबाला इस टीम का भी चलता है. अच्छी गेंद खूबसूरती के साथ खेलने की कोशिश स्क्वायर क्षेत्र में लेकिन थोड़े से खिलाड़ी फंबल हुए थे. बिल्कुल यहां से मिस फील्ड का फायदा उठाते हुए दोनों ही बल्लेबाजों ने आंखों में इशारा किया और दौड़कर 2 रन मुकम्मल किए. इसी के साथ महज 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो 29 रन. अच्छा टारगेट है यहाँ पर. नक्कीच सर. तर 14.50 सरासरी आतापर्यंत राखली आहे. स्क्रीनवरती आपण पाहता आमचे आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर यांचा फोटो आपण पाहतोय कारण त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. मात्र काही दिवसापूर्वी आपल्यातून जे गमावले ते आमचे आदरणीय गणपतदादा खऱ्या अर्थानं काळाने त्यांच्यावरती घाळा घातला. मात्र हा श्रद्धांजली चषक त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आमच्या आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. और पहले दिन सत्यवान म्हात्रे काफी बड़ा उफान हम देख रहे हैं मैदान में. जिस तरह से दर्शकों की तादाद देखी है मानो ये 40+ टूर्नामेंट जरूर है लेकिन उसके बाद रेगुलर टीमों को भी मौका दिया है यानी कि एक अच्छा यहाँ पर नियोजन यहाँ पर किया गया है क्योंकि जिस तरह से आप ऑर्गेनाइज तो करते हैं लेकिन नियोजन आपका किस तरह से है इसके ऊपर अहमियत मानी जाती है और बिल्कुल यहाँ पर एक सक्षम बड़ी टूर्नामेंट इस समय हम देख रहे हैं नारीवडी के माध्यम से. नक्की सर. आयोजन करणं खूप सोपं असतं मात्र त्याचं नियोजन हे कसं असतं त्याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी आल्यावरती समजेल. काय आयोजन आहे काय नियोजन आहे डोळ्यांचं पारणं फेडेल अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. मात्र पुन्हा एकदा येतोय अमर समोर फलंदाज जीत. आताचा चेंडू बॅटची कडा घेतली का काय पाहावा लागेल. मात्र या ठिकाणी बॅटची कडा घेतली आहे. चेंडू आकाशामध्ये होता शतरक्षकाने अचूक झेल टिपला आणि पहिला मोहरा या ठिकाणी गारद झालाय तो म्हणजेच वाकलन संघाचा जीत भोईर मैदानातून बाहेर. और खास तौर पे इस ब्रेक थ्रू की जरूरत थी और बिल्कुल यहाँ पर प्राप्त किया है क्योंकि कहीं ना कहीं जिस तरह से अमर ठाकुर ने जाना था कि पहले ओवर में जो रन आए थे और दूसरे ओवर में भी अच्छे रन आए थे वाकलन के लिए 19 आए थे तो कहीं ना कहीं अब इस समय विकेट की जरूरत थी साझेदारी को तोड़ने की जरूरत थी और निश्चित तौर पे अमर ठाकुर ने जो पहली गेंद जिस तरह से फेंकी निश्चित रूप में उस गेंद के ऊपर फंस चुके थे जीत भोईर. पहला झटका लग चुका है रणवीर 11 वाकलन टीम को. केतन और जरूर एक अविनाश नॉन स्ट्राइक एंड के ऊपर अच्छी गेंद बढ़िया यहाँ पर खेलने का प्रयास था और निश्चित रूप में 1 ही रन मिल सकते. अच्छी फील्डिंग बिल्कुल यहाँ पर नजर आई. कहीं ना कहीं जिस तरह से आप इसी उम्मीद में है टीम सोनारपाड़ा के खिलाड़ी की कैसे भी करके रन को रोकने हमें जो पहले 2 ओवर में 29 आए थे अब यहाँ से कमबॅक की उम्मीद शायद अमर ठाकुर ने दिखाई है. सर विचार केला तर अमर ठाकूर यांनी पहिलं षटक फेकी केलं त्याच्यावरती या ठिकाणी जास्त आक्रमण झाला नाहीये. त्याच्यानंतर हा तिसऱ्या षटकाचा जसा या ठिकाणी स्पेल चालू झाला तेही अमर ठाकूर तर त्याच्यावरती या ठिकाणी वाकलन टीम एक सावधगिरीने या ठिकाणी खेळत असताना क्या बढ़िया गेंद बिल्कुल यहाँ से पूरी तरह से घुटने को टेक दिया था और निश्चित रूप में शॉर्ट फाइन लेग के इरादे से ऊपर से खेलने की यहाँ पर मंशा जताई थी बल्लेबाज ने. स्कूप का इस्तेमाल भी नजर आया था लेकिन गेंदबाज उतने शातिर है इरादे को पूरी तरह से तुरंत नाप लिया था अमर ठाकुर ने. गेंद डॉट निकलती हुई
पहिले दोन घेतले ना हो? एकच. ये देखिए थोड़े से फंबल हुए थे, बिल्कुल यहाँ से हाफ चांस जरूर था। ऐसे कैचेस निश्चित रूप में लिए जाते हैं, लेकिन यहाँ से रन लेने की कोशिश हो रही थी केतन म्हात्रे के माध्यम से, लेकिन मना किया। इससे हालात में सत्यवान म्हात्रे रन आउट का विकेट फेंकना मुनासिब नहीं है मेरे हिसाब से, और बिल्कुल वही जाना वहां पर अविनाश ने, जो दौड़ते कदम पीछे को हटाने को कहा केतन को, और यहां से 2 ही रन मिले। 2 रनों के साथ स्कोर आता हुआ 32 रनों के ऊपर। तीसरा चल रहा है सत्यवान। देखिए मैदान के अंदर अमर ठाकुर जो गेंदबाजी करे, एक्शन देखिए उनकी, एक अजब अलग एक्शन है। शॉट ऑफ लेन, बिल्कुल यहां से डॉट निकालते हुए, ऐसे में बिल्कुल बिल्कुल क्योंकि बाहुबली का नाम तो है अमर ठाकुर को। जिस तरह से गेंदबाजी हो रही है, बढ़िया गेंदबाजी का प्रयास, इसे कहते हैं कमबैक। मानो पहले क्या हुआ उसे भूलना हमें तुरंत चाहिए, और उसको भूलते हुए नजर आए अमर ठाकुर, जो पहले ओवर में ज्यादा रन खर्च किए थे, लेकिन इस ओवर में देखिए क्या कमबैक कर रहे हैं। बढ़िया गेंद, लाजवाब, बेहतरीन। ये देखिए ये होता है अच्छे गेंदबाज की निशानी, और बिल्कुल यहां से दिखाते हुए कि टेनिस क्रिकेट में मुझे बाहुबली क्यों कहा जाता है, इसका उदाहरण दिखा है सत्यवान म्हात्रे। और बिल्कुल यहां से 3 ओवर के समाप्ति के बाद, जो 2 ओवर में 29 थे, अब 3 ओवर के बाद 32, यानी कि इस ओवर में रन खर्च किए सिर्फ 3 रन। जरा गेंदबाजी पसंद आई है तो जरा जोरदार तालियां हो दोस्तों इस गेंदबाज अमर ठाकुर के लिए। एक लेजेंड क्रिकेटर इस विभाग के, देखा जाए तो लाइव के माध्यम से देख रहे हैं, और बिल्कुल जब भी टूर्नामेंट है, टाना की टीमें रायगढ़ में आती है, तब भी फखरे से हम नाम लेते हैं। यानी कि देखा जाए तो हमारे सुखदेव काका म्हात्रे वो भी इस मैच का आनंद ले रहे हैं। लेकिन आज दुख की बात है कि एक लेजेंड बेहतरीन क्रिकेटर आज हमारे बीच नहीं है। रिची म्हात्रे को भी हम यहाँ पर श्रद्धांजलि अर्पित करते हैं, एक बेहतरीन क्रिकेटर, क्योंकि कोरोना की वजह से ऐसे कई अच्छे अच्छे खिलाड़ी हमसे निश्चित रूप में चले गए हैं, लेकिन उन सभी को श्रद्धांजलि यहाँ पर अर्पित करते हैं। लेकिन यहाँ से 3 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो 32 रन। नक्की सर, अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अमर याच्या माध्यमातून। काय गोलंदाजी केली आहे, प्रेक्षकांची मन जिंकणारी गोलंदाजी आहे। त्यांनी विचार केलाय मागच्या दुसऱ्या षटकामध्ये काय घडलं त्याशी मला काही घेणं देणं नाहीये, मला चांगलं कमबॅक करायचं, माझी टीम ही कशा प्रकारे या शृंखलामध्ये टिकून राहील याचा विचार करत अमर ठाकूरने जी गोलंदाजी केली आहे, लाजवाब गोलंदाजी सर। बिल्कुल सत्यवान म्हात्रे, जब अच्छे दिन आते हैं तो बुरे दिन भी आते हैं, और बुरे दिन आते हैं तो अच्छे दिन भी आते हैं, इसे भी हमें भूलना नहीं चाहिए। तो वही यहाँ पर हम देख रहे हैं बीच मैदान के अंदर कि 2 ओवर में अच्छे दिन थे वाकलन टीम के, लेकिन 1 ओवर में इस वक्त पूरी तरह से मैच को बदलते हुए नजर आए अमर ठाकुर। लेकिन अभी भी 2 ओवर का खेल शेष है। यस यस सर, मात्र विसरून चालणार नाहीये समोर फलंदाज जरी अमर ठाकूर क्रिकेट सोनारपाडा संघाचा बाहुबली असला तरी वाकलन संघाचा बाहुबली मैदानामध्ये आहे, हे विसरून चालणार नाहीये। केतन म्हात्रे मैदानामध्ये बिल्कुल अभी वही इरादे में है टीम के कप्तान यानी कि समीर, देखा जाए तो उसी इरादे में है कि आप केतन म्हात्रे को किस तरह से काबू किया जाए, इस सोच में है वो, इस इरादे में है कि कैसे भी करके केतन म्हात्रे को यहां पर पकड़ना बेहद जरूरी होगा। यदि ये खिलाड़ी अंतिम ओवर तक रहता है तो शायद मैच का टारगेट है वो अच्छे टारगेट में तब्दील हो सकता है। नक्की सर, मात्र केतन ह्याच्या बॅट मधून दाखवून दिलाय मी का या एरियामध्ये फेमस आहे। पहिल्या चेंडूचा भरपूर समाचार घेतलाय, चेंडू सीमारेषा बाहेर पाठवलाय 6 धाब्यांसाठी। धन्यवाद विजय। तर सर या ठिकाणी जर विचार करतोय आपण, केतन ज्याला मागच्या जर षटकामध्ये पाहिली तर एकही चेंडू खेळता आला नाहीये, मात्र या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती दमदार षटकार खेचलाय। बिल्कुल देखा जाए तो जिस तरह से अब जो रन आए नहीं थे तीसरे ओवर में, अब वही रन इस ओवर में लाने की कोशिश हम करेंगे। इस इरादे में पहले गेंद के ऊपर, गेंदबाज के ऊपर अटैक किया है
रिद्धेश पाटिल के ऊपर पहले गेंद के ऊपर आया छक्का। टीम का टोटल इस 6 रनों के साथ पहुंचता हुआ 38 के ऊपर। उठाने की कोशिश गेंद हवा में और यहां से कैच ड्रॉप। हसमुख, और ये देखिए ये होता है, एक गलती आप करेंगे तो उसका भुगतान तो आपको भुगतना ही है। हसमुख ने यहां पर मौका दिया और काफी बड़ा मौका है सत्यवान म्हात्रे। मराठीमध्ये कावत आहे ना, दैव देते आणि कर्म नेते. दैवाने दिलं होतं या ठिकाणी, मात्र या ठिकाणी हसमुख आणि झेल पकडायला हवा होता. कारण झेल कोणाचा होता? तो केतन म्हात्रेचा. क्योंकि अच्छे खिलाड़ी का जब ऐसी ऐसी कैचेस होती है तो निश्चित रूप में उस कैच के ऊपर आपको पूरी तरह से झोंकना होता है, कैसे भी करके उस खिलाड़ी को मैदान से बाहर फेंकना होता है। लेकिन ये मौका दिया आपने, खुद के पैरों तले यहां पर कुल्हाड़ी मारी है मेरे हिसाब से, क्योंकि जब मौका दिया था विश्वास रसाल को वलवली टीम के खिलाड़ियों ने 2 कैच छोड़े थे, वो कैच नहीं बल्कि मैच छोड़े थे। सत्यवान म्हात्रे, आपको माइक पकड़ना पड़ रहा है। येस येस खऱ्या अर्थानं क्योंकि वो मैच आप हारे, यस. क्योंकि इसीलिए कहा जाता है कैचेस विन द मैचेस। अब केतन म्हात्रे को मौका मिला है तो ये मौके का फायदा तो जरूर उठाएगा। ऐसे कई कि किताब है इस खिलाड़ी के नाम, जब भी मौका मिला है उस मौके के ऊपर किस तरह से बल्लेबाजी होती है ये तो जरूर दोहराएगा, और निश्चित तौर पे उन्होंने अब दिखाया है। हसमुख को अब यही परेशानी होगी, जब तक मैदान के अंदर केतन रहेगा तब तक हसमुख यहां पर नाखुश रहेंगे। टीम का टोटल 6 से बढ़ता हुआ 46 के ऊपर, 46, 10 गेंदे 26 के ऊपर खेल रहा है केतन म्हात्रे। और ये देखिए लंबा हिट, 6 रन। बैक टू बैक 2 छक्के आए हैं। टीम का टोटल 6 से बढ़ता हुआ 52 रनों के ऊपर। हमारे युवा जिगरबाज गाना बनाने वाले जिन्होंने गाया था संजय पाटिल भी यहाँ पर मैच का आनंद ले रहे हैं नागांव के। स्वागत है संजय जी, एक बेहतरीन गायक है। यदि छक्का आता है तो 500 का इनाम मिलेगा संतोष म्हात्रे की तरफ से, लेकिन गेंद हवा में नहीं है, बिल्कुल गेंद गई सीमा पार। 6 रन, बैक टू बैक 3 छक्के। जरा यहां से इस केतन म्हात्रे की बल्लेबाजी आपको पसंद आई है तो जोरदार तालियां हो दोस्तों। मात्र सर, ज्याने झेल सोडला त्याने आता डोक्याला हात मारले. हे काय करून बसलोय? कारण संधी निर्माण झाली होती केतनला बाद करण्याची, मात्र त्याच्यानंतर केतननी जी धमाकेबाजी फलंदाजी मैदानामध्ये केली आहे, क्या बात है। तो शूज तो 40+ के लिए है, अवेश ने जरूर बताया है, लेकिन 500 का इनाम तो आया है। हमारे अनिल दादा पाटिल भी यहाँ पर बैठे हैं। अनिल दादा भोईर, वाकलन के सरपंच। हेलो, घुटनों के बल के ऊपर खेलने की कोशिश केरल क्षेत्र में 1 रन तो पूरा किया, दूसरे के लिए पलटे और यहां से देखिए क्या चतुराई दिखाई है। चीते की दौड़ यहां पर लगाई थी और 2 रन मुकम्मल किए, और इन 2 रनों के साथ 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल रन संख्या देखी जाए तो 60 रन, और हरिग्राम के सम्माननीय हरिभक्त पारायण किशन भोपी जो हमारे मोतीराम भोईर के ससुर जी है, वो भी आज दामाद के टीम का खेल देखने के लिए आए हैं कि हमारे दामाद जी की टीम क्या खेलती है, और उनकी तरफ से 500 का इनाम केतन म्हात्रे के लिए। और देखिए मैंने पहले ही कहा था कि सबसे क्रिकेट में सबसे अमीर खिलाड़ी जिन्होंने इनामात पाए हैं वो केतन म्हात्रे, क्योंकि उनके नाम 3 4 व्हीलर कार है दोस्तों और 15 बाइक। अभी यदि ये सब जमा करके उन्होंने रखे होंगे तो आप जाकर देखिए
किशोर वालिलकर इनकी तरफ से, दैसर मोरी के किशोर वालिलकर इनकी तरफ से केतन मात्रे के लिए 2100 रुपए का यहां पर इनाम आ चुका है। तो देखना यहां से स्कोर की बात करें तो 60 रन, सत्यवान 28 रन इस गेंदबाज ने खर्च किए। देखिए एक तुम्हारी तो एक हमारी, ये सिलसिला आप मैदान के अंदर देख रहे, 2 उनकी थी, किनकी 2 वाकलन की 2 ओवर थे, लेकिन तीसरी ओवर में फिर से कमबैक किया सोनारपाड़ा ने, जहां पर उस ओवर में सिर्फ 3 रन आए। लेकिन चौथी ओवर फिर से एक बार केतन मात्रे ने दिखाया कि अब हमारी बारी है, और इस ओवर में आया 28। तो अब सत्यवान मात्रे किसकी बारी है? आखिरी ओवर है। गेंदबाजी में भावेश पाटिल। तो लाइव के माध्यम से देखा जाए तो 6000 के ऊपर दर्शक लाइव देख रहे हैं। उन तमाम दर्शकों का हम शुक्रिया अदा करते हैं। थोड़ी सी मिसफील्ड हुई थी, लेकिन बैकअप अच्छा मिला। 2 रन जरूर मिले अविनाश को, 2 रन टीम को मिले। टीम का टोटल 2 से आगे आता हुआ 62 रन। भावेश पाटिल अविनाश के लिए कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से। इस बीच गेंद बिल्कुल केतन मात्रे ने तो पहले इस तरह से रणनीति आजमाई होगी कि जैसी गेंद शायद कुछ भी हो, हम बिल्कुल इस रन को लेने की कोशिश करेंगे, लेकिन डॉट तो हुई थी, लेकिन चतुराई दिखाई और वहां पर स्ट्राइक के ऊपर चले गए। ऐसे में विकेट गिरा है अविनाश का। थँक्यू। तर पुढचा सामना आपल्याला पाहता आहे रिची मात्रे प्रतिष्ठान गावदेवी वसार विपक्ष गावदेवी दहिसर या 2 टीम मध्ये सामना असेल, आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क करायचा आहे, कारण पहिलं सत्र संपल्यानंतर आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचंय। तो बिल्कुल इस इनिंग के बाद आपको तुरंत टॉस बॉक्स में आना है। जगदीश पाटिल का काफी अच्छा योगदान है इस टूर्नामेंट के लिए। देखा जाए तो निश्चित रूप में काफी अच्छी मेहनत सभी गावदेवी नारिवली टीम ने किए। अच्छे ग्रामस्थों ने अच्छा यहाँ पर योगदान दिया है, ये होना चाहिए। एकता की मिसाल उन्होंने दिखाई है। और ये देखिए यहां से मैंने स्ट्राइक क्यों लिया, अविनाश भोईर का विकेट का बलिदान क्यों देने को कहा, इसका उदाहरण है कि यहां से अब मेरी बारी है। 6 रन है। धन्यवाद। तर 14 चेंडू आणि 46 धावा, काय जबरदस्त फलंदाजी आपण पाहतो केतन मात्रे, आणि ह्या चेंडूवरती फलंदाज बाद। क्या सत्यवान मात्रे यहाँ पर 6 रन, 4 रन दूर थे 50 से। ऐसा लगा कि यहाँ पर दूसरी 50 हो सकती है इस टूर्नामेंट में, क्योंकि पहली 50 40 प्लस के जीतू पाटिल ने लगाई थी देवीचा पाड़ा के उस खिलाड़ी ने, लेकिन यहाँ पर केतन म्हात्रे को मौका था रेगुलर में, और ऐसे में देखा जाए तो यहाँ से बिल्कुल 46 के ऊपर आउट हुए। नक्कीच नक्कीच। तर टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, काय जबरदस्त फलंदाजी, 1 मॅन आर्मी या ठिकाणी लढलाय तो म्हणजेच केतन म्हात्रे। काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आहे। मात्र आमचे विश्वनाथ शेठ मस्कर खूप मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय, चर्चा मसलत चालू आहे त्यांची। बहुत बहुत काफी बहुत मेहनत है सत्यवान म्हात्रे, क्योंकि 2 महीने से इस टूर्नामेंट को सक्सेस कैसे किया जाए इस इरादे में है विश्वनाथ शेठ मस्कर और उनकी पूरी सेना। आज वो फल उन्हें मिल रहा है। इस बीच ये गेंद उठाने की कोशिश, गेंद हवा में और बढ़िया कैच, लाजवाब। अनिकेत पाटिल ने इस कैच को लपका है। धन्यवाद धन्यवाद डीजे।
सर जर विचार केला तर असे झल पकडणं खूप कठीण असतंय, कारण रनिंग कॅच असतंय, चेंडूवरती नजर, बाउंड्री लाईनला टच होणं नाही होणं हे खऱ्या अर्थानं खूप महत्वपूर्ण असतं. मात्र या कॅचला जर म्हटलं जातं ना तर रनिंग कॅच ही खूप महत्वपूर्ण असते. बिल्कुल जैसा चीता हिरन के ऊपर छलांग लगाता है उस तरह की यहाँ पर छलांग इस खिलाड़ी ने लगाई थी और कैच को लपका था. अब कहीं ना कहीं थोड़ा सा जो रन रेट है वो पीछे आ रहा है. अब इसी उम्मीद में है सोनारपाड़ा टीम की, चाहे कुछ भी हो आप जो गेंदे बची है उन गेंदों के ऊपर बड़े हिट ना है. तो शायद ये टारगेट जो है अब 68 रन हम देख रहे हैं स्कोर कार्ड के ऊपर, और निश्चित रूप में आप उसे 70 के करीब नीचे रखने की कोशिश में है इस समय सोनारपाड़ा टीम, क्योंकि अंतिम ओवर चल रहा है, अंतिम गेंद है. और ये देखिए गेंद हवा में, हसमुख क्या कर रहे पता नहीं, और ये चौका है, नसीब का चौका मैं कहना चाहूंगा. जहां पर कैच हाथ में था, कैच छूटा, जिस केतन का आपने कैच छोड़ा उन्होंने 46 बनाए, आप इस खिलाड़ी का कैच छोड़ा, ये 4वां निर्णायक माना जा सकता है अंतिम दौर में. हसमुख का दिन तो आज नहीं दिख रहा है मेरे हिसाब से. तो टीम का टोटल है 72 रन 72. तो जीत के लिए 73 रनों की जरूरत है आने वाले 30 गेंदों में. लेकिन 73 रन किस तरह से बनाएंगे टीम सोनारपाड़ा, और 73 का इस लक्ष्य को किस तरह से रोक पाएंगी टीम वाकलन, इसका विवरण जानने के लिए चलेंगे हमारे साथ ही समालोचक मित्र रोशम पाटिल, मैन फ्रॉम तारा. उससे पहले नीलजे के सुरेश पाटिल, इनसे गुजारिश है कि आइए इस मंच के ऊपर, आपका स्वागत है. थँक्यू. तर टॉस साठी यायचे गावदेवी दैसर विपक्ष रिची मात्रे प्रतिष्ठान गावदेवी वसार हे दोन टीमचे कॅप्टन, आणि या दोन संघामध्ये टॉस करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय आमच्या आगासन गावचे सन्माननीय संतोषजी बेडेकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. इथंच तर एकीकडे असतील महेंद्र भोईर, आणि त्याचबरोबर जगदीश दूधकर, दोन टीमचे कॅप्टन आहेत. टॉस कॉलेजची एड, टॉस जिंकलाय महेंद्र भोईर, अभिनंदन. प्रथम टॉस जिंकलाय, काय डिसाइड करायला आता 5 मिनिटं क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करणार विपक्षी संघ वसारा मलंगड परिसरातील एक दादा संघ आहे, तर त्यांच्या बरोबर अगेन्स्ट गावदेवी दहिसर संघ खेळतोय. यावर्षी हंगामामध्ये अत्यंत इन्फॉर्म असणारा संघ पाहायला मिळतो आपल्याला. तर या टॉस जिंकला, आपण क्षेत्ररक्षण केलंय. विपक्षी संघ वसार संघ आहे, कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा गेम प्लॅन असेल? कमीत कमी 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि याच्या अगोदर पाहिलं तर घोट येथे जाऊन आपण चांगल्या टुर्नामेंट मध्ये खेळला, मात्र तिथे जो खेळला आणि आता जो खेळणार आहे याच्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये काही बदल असेल का? प्लेअर मध्ये काही बदल नाही. प्लेअर आमचे रेग्युलर 3 प्लेअर असतात खेळण्यासाठी. तर दहिसर संघ म्हटलं तर यावर्षी बऱ्याचशा स्पर्धा कव्हर केल्यात, मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला, मात्र त्यातल्या त्यात एक डे नाईट स्पर्धा नारिवलीची, काय म्हणाल? आपल्या एरियात आता ही सध्या तर प्रथमच नाईट टुर्नामेंट आहे, आणि अप्रतिम ग्राउंड, एकदम सुंदर ग्राउंड आहे, आणि खूप क्राऊड आहे, खेळायला खूप मजा येईल इथे. ओके, थँक्यू. त्याचबरोबर जगदीश, आपण टॉस हारलाय, जर टॉस जिंकला असता तर मग काय? क्षेत्ररक्षण केला असता, पण आता फलंदाजी आहे. फलंदाजी करायची, जास्तीत जास्त किती धावा कुठाला, आणि फलंदाजीमध्ये कोणत्या फलंदाजावरती जास्त भरोसा असेल की तो एक बिग स्कोर बनवू शकेल? नितीन मात्रे आहे, रवी वायले, सूरज आहे, विक्की आहे. तर जो एक तुमचा मलंगडचा एक कोहिनूर ज्याला समजलं जातं, ज्याने क्रिकेटसाठी आपलं अख्खं आयुष्य बेसलंय, अर्थातच रवी वायले, काय म्हणाला खेळाडूची? रवी वायलेच्या बद्दल सांगायचं तेवढं कमी आहे. आमच्यासाठी तर तो खूप मेहनत घेतो, आणि पूर्ण टीमच्यासाठी पण खूप घेतो, आणि दुसऱ्यांसाठी पण घेतो. निश्चित आयोजनाविषयी काय म्हणाल? खूप छान आयोजन आहे, आणि नारिवली ग्रामस्थ असेल किंवा 40+ असेल, रेग्युलर असेल, त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचा खूप आभार आहे.
आणि खूप छान आहे. ओके, थँक्यू. तर टॉस बॉक्स मधून न्यूज झाली आहे की या ठिकाणी तर याच दरम्यान पीटीसीचे फाउंडर संदीपजी वास्कर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर विवेक जोशी हे सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. सामना सुरू झालाय. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जेथे आमचे रोशनजी पाटील. धन्यवाद जगदीश पाटील सर. पहिलाच बॉल तुम्ही पाहताय फिंगर रोल केल्याने त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू फेकलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र खूप महत्वपूर्ण हे षटक असेल जीत भोईरचं. आणि समोर मात्र वन ऑफ द लिजंड दत्ता ठाकूर स्ट्रायकिंग एंडला आला. एका बाजूने मात्र समीर पाटील लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र इनसाइड आउट, खूप चांगला स्ट्रोक कव्हर आणि पॉईंटच्या मधून मात्र बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. मात्र सीमारेषा पार हा खणखणीत चौकार. थँक्यू. 11 मार्च या दिवशी मात्र खऱ्या अर्थानं संपूर्ण या ठिकाणी आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं मात्र मोठा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जपलेला माणुसकीचा वासा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी मान्यवर मंडळी तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. या ठिकाणी मात्र खूप चांगला स्ट्रोक लगावला दत्ता ठाकूरनं. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल तयार. जीत यावेळेस मात्र तुम्ही पाहताय एज लागली आणि जल्लोष साजरा होतोय वाकण टीमच्या केम्यामध्ये. पहिला धक्का बसलाय तो म्हणजे सोनारपाडा संघाला. दत्ता ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. ब्रेक थ्रू गरजेचा होता. मी पहिल्यांदा म्हटलं दोन बलाढ्य संघ आहेत, दोन महासत्ता क्रिकेटमधल्या, आणि या दोन मोठ्या संघांमध्ये मात्र ही लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर मात्र चौकार आला दत्ताच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र चांगलं प्रत्युत्तर दिलं जीत भोईर या खेळाडूनं. वाकण संघाचे सर्व स्टारकास्ट एका बाजूने मात्र सोनारपाडा संघाचे हे स्टारकास्ट. या दोन संघादरम्यान मात्र ही मोठी मॅच. पहिलं षटक तुम्ही पाहता 73 धावा जगदीश पाटील सर या सामन्यामध्ये करायच्यात. 14.60 हा आस्किंग रन रेट असेल या ठिकाणी 5 षटकामध्ये. खऱ्या अर्थानं सोनारपाडा संघाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला 3ऱ्या क्रमांकाचा श्रीधर म्हात्रे. आणखीन एक चांगला आक्रमक खेळाडू मैदानामध्ये चाललाय, परंतु आपल्या जादुई फिरकीनं मात्र खूप चांगली गोलंदाजी करत असताना जीत भोईर. पुन्हा एकदा अँगल क्रिएट केलंय. लेफ्ट हँड बॉलर पाटील सर करताना पाहिलं नेहमीच त्यांना नॅचरल अँगल असतो आणि नॅचरल स्विंग करण्याचा प्रयत्न करत असताना मैदानामध्ये आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिल्या सत्रामध्ये केतन म्हात्रेचा 22 धावसंख्येमध्ये जेव्हा झेल सोडला त्यानंतर मात्र त्याने 14 चेंडूमध्ये 46 धावा केल्या. खूप चांगली बॅटिंग मात्र केतन म्हात्रेने केली होती पहिल्या इनिंगमध्ये. ओव्हर द विकेटचा बॉल पुन्हा एकदा अँगल क्रिएट केली आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू. जीत भोईरला खऱ्या अर्थानं सर्वगुण संपन्न खेळाडू का म्हटलं होतं याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी मात्र या षटकामध्ये दाखवलंय. एक चौकारा व्यतिरिक्त मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे जीत भोईर या गोलंदाजाने. तर सन्मान्य किशोरजी वालेलकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2100 रुपयाचं पारितोषिक आलंय वाकण टीमला. मोठी पारितोषिक मात्र लागली आहेत या दोन्ही या संघातील खेळाडूंना. यावेळेस देखील इनसाइड आउट खेळलेत. कव्हरचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने गेला तर बॉल खाली डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल फेकले त्यानंतर मात्र या 2 धावा ओव्हर थ्रो या ठिकाणी झाला आणि 2 धावा मात्र मिळाल्या सोनारपाडा संघाला. हा सामना मात्र तुम्ही पाहताय बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिल्या इनिंग मध्ये मात्र जे केतन म्हात्रेनं बहारदार इनिंग्स साकारले त्याच्या इनिंगसाठी मात्र आमचे हरिभक्त पारायण खऱ्या अर्थानं नेरे दुंद्र विभागाचे हरिग्राम गावचे आमचे किसनमामा भोपी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यानंतर आमचे वडवलीचे संतोषजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि त्यानंतर आमचे किशोर वाळीलकर जे दहिसर मोरीचे आहेत त्यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खऱ्या अर्थानं खेळाडूंना या ठिकाणी मोटिवेट प्रोत्साहन देण्याचं कार्य मात्र आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून केला जातोय. तर निश्चित आपल्याला बिग फाईट सामना पाहायला मिळतो. एकीकडे सोनारपाडा टीम त्याला फाईट करते ते वाकण टीम. आणि बऱ्याच वेळा रोशन पाटील जर पाहिलं तर बऱ्याच वेळा दोन्ही संघ एकमेकांसमोर आल्यात आणि जेव्हा एकमेकांसमोर आल्यात ना तेव्हा मात्र खूप संघर्ष पाहायला मिळाला या दोन्ही संघाच्या वतीने. दोन्ही संघ खऱ्या अर्थानं विजयासाठी आसुसलेले आहेत, परंतु या वर्तमान स्थितीमध्ये जो संघ ज्या संघात खेळाडू मात्र आपलं 100% डेडिकेशन देतील, आपलं 100% कमिटमेंट देतील तो संघ असेल विजेता. या सामन्यामध्ये देखील तुम्हाला तेच चित्र पाहायला मिळेल. मोठं टार्गेट आहे या बलाढ्य वाकण संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना सोनारपाडा संघासमोर. पण या मोठ्या टार्गेटला मात्र छोटं करण्याची ताकद समीर मध्ये आहे. एक चांगला
प्रतिभावंत 40+ खेळाडू आहे. खरं तर त्याच्याकडून भरपूर आता अपेक्षा असतील या टीमला. केतन म्हात्रे राईट आर्म राऊंड विकेट. मोठा फटका लाफ केलाय बॉलला ऑन साइड मध्ये. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. थँक्यू. याच दरम्यान महेंद्र घरत साहेब धारिवलीचे आमचे सन्मान्य मान्यवर यांचं इथे आगमन झालंय. मी त्यांना आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावरती उत्साहानं बनवायचं आहे. आक्रमणाला सुरुवात केली आहे. टीट फॉर टॅट जसं जसं प्रत्युत्तर देत असताना समीर लिडिंग एज लागली आहे. त्यानंतर मात्र खूप चांगला प्रयत्न तुम्ही पाहता बॅकवर्ड क्षेत्रामध्ये झाला आणि झेल पकडलाय. इथून मात्र परतावा लागेल समीर पाटील या फलंदाजाला. थँक्यू. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकताय. एका पाठोमाग मात्र दुसरा गडी बाद झालाय. तू चल मैं आया ही परिस्थिती निर्माण झाली. परंतु इथे मात्र पाय रोवून घ्यावं लागेल. एक चांगली भागीदारी चांगली पार्टनरशिप मात्र या सोनारपाडा संघाला या सामन्यामध्ये करावी लागेल. कारण 73 धावांचा पाठलाग क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट सेफ मानलं जात नाहीये. त्यामुळे या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील सोनारपाडा संघाला. ओव्हर द विकेट केतन म्हात्रेचा हा बॉल फुलर लेनचा होता. यावेळेस तुम्ही पाहताय ऑफ ड्राईव्हचा फटका सिंगल आली या बॉलवरती. सिंगलनं मात्र संघ थोडा पुढे चालला. धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद. 13 धाबा. षटक क्रमांक दुसरं केतन म्हात्रेचं मार्गस्थ असताना. वाकळण गाव म्हटलं की खऱ्या अर्थानं क्रिकेटचा एक मोठा प्रचंड प्रेम असणारं गाव. बरंच काही या गावाने मात्र या टेनिस क्रिकेट विश्वाला दिलंय. अनेक अशा स्पर्धा मात्र या टीमने गाजवल्यात. आज देखील मात्र मोठी स्वप्ने घेऊन हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आलेत. खराब चेंडू आणि त्याच्यावरती मात्र स्वीप केल्या बॉलला. बॉल चालला सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. 6 धाब्यासाठी हा दर्जेदार षटकार. खूप चांगली मात्र इनिंग साकारतो मैदानामध्ये श्रीधर म्हात्रे. षटकार आला. षटकारानंतर मात्र धावसंख्या वाढली. धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद. 19 धाबा. केतन म्हात्रेचं हे निर्णायक षटक. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. टप्पा पडल्यानंतर थोडा डीप राहिला बॉल. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. श्रीधर वारंवार अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि हे ओळखलं. त्यानंतर मात्र एक चांगला बॉल फेकला केतन म्हात्रे या खेळाडूनं. व्यावसायिक क्रिकेटर. खऱ्या अर्थानं ग्रामीण टेनिस क्रिकेट ही संकल्पनाच तुम्ही पाहता एक चांगलं प्रोडक्शन आहे. व्यावसायिक क्रिकेटर बनवण्यासाठी मात्र भरपूर योगदान ग्रामीण टेनिस क्रिकेटने दिलं. त्यातील हा प्रतिभावंत खेळाडू. खूप चांगला स्ट्रोक बॅकफुटला गेले. पंच केलाय बॉलला. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मात्र बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा रेषा पार. हा खणखणीत चौकार. थँक्यू. तर विकेट हॅट्रिकसाठी किशोरजी वालिलकर आमचे दैसर मोरीचे मान्यवर आहे. त्यांच्या माध्यमातून मात्र वाकण संघाच्या गोलंदाजांना तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि एक विशेष सूचना, जे आमचे प्रेक्षक जे आमचे मान्यवर या स्पर्धेसाठी इथे आम्हाला उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपण रोडवरती आपली गाडी पार्क करू नका. पार्किंग झोनमध्ये तुम्हाला भरपूर जागा उपलब्ध आहे. तिथे आपण गाड्या पार्क करा जेणेकरून कोणत्याही प्रकारचा व्यत्यय मात्र येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आमचे जे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की आपण रेलिंगवरती जास्त जोर देऊ नका. आणि जे बरेचसे प्रेक्षक आतमध्ये बसलेले आहेत आपण शांत बसा तिथे. आणि रेलिंगवरती कोणीही जोर देऊ नका. सामना आहेत ते मात्र बरेचसे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून असतील किंवा या मैदानावरती येऊन स्वतः सामना पाहतात. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जगदीश पाटील सर, खऱ्या अर्थाने ही तुडुंब गर्दी जी झाली आहे या सामन्याची मात्र आतुरतेने वाट पाहतोय सर्व आमचे प्रेक्षक मायबाप. मी त्यांना विनंती करतो आपण देखील प्लीज कोऑपरेट करा. तर 18 चेंडू आणि आता 50 धाब्याची गरज. 18 बॉल आणि 50 धाबा. कल्याण ग्रामीण मध्ये हे दोन संघ तुम्ही पाहताय. बलाढ्य संघ त्यांना आम्ही म्हणतोय. खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलियन संघ अखेरच्या क्षणापर्यंत हार न मानणारे संघ. या सामन्यामध्ये मात्र कोणता संघ असेल विजेता याचं उत्तर तुम्हाला या 18 चेंडू नंतर मैदानावरती मिळेल. आमचे खऱ्या अर्थानं रतनबुवा क्रिकेट स्पर्धेची संपूर्ण मॅनेजमेंट टीम आदरणीय अनंत पाटील साहेब, त्यांच्या समवेत संतोषी बेडेकर साहेब, सर्व आमचे या ठिकाणी टीम मॅनेजमेंट मेंबर्स सामन्याचा आनंद घेतात. खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटला विश्व करंडक आपण ज्याला म्हणतो स्वर्गीय रतनबुवा क्रीडा स्पर्धेचे
मॅनेजमेंट कमिटी संदीपजी फुटाणे साहेब या सामन्याचा आनंद घेत असताना, कारण तुमच्याकडे किती मॅन पॉवर असो, किती संपत्ती असो, पण तो नियोजन नसेल तर त्या इव्हेंटला व्हॅल्यू राहत नाहीये. आमचे सन्माननीय राजेश पाटील साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. भरत पाटील साहेब देखील सामन्याचा आनंद घेत असताना तमाम आमचे सर्व मान्यवर, मी पहिल्यांदाच उल्लेख केला, विश्वनाथ शेठ मस्कर साहेब म्हटलं की दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, आणि त्यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व आमची ही मान्यवर मंडळी, मोठ्या संख्येने मात्र आमचे दर्दी प्रेक्षक या ठिकाणी या मैदानात गर्दी करून मात्र उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट जीत भोईर. यावेळेस बॉल तुम्ही पाहता आतली कडा घेतली, त्यानंतर मात्र यष्टीरक्षक केतन म्हात्रेचा प्रेझेन्स ऑफ माइंड पहा, त्याने लगेच क्विक थ्रो केला नॉन स्ट्रायकिंग एंडकडे, आणि हे खऱ्या अर्थाने एक चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. त्याने मात्र सिद्ध देखील केलं अनेक मैदानावधी. गतवर्षी आम्ही पाहिला वाकण संघाचा रायगडमध्ये खूप मोठा दबदबा राहिला होता, परंतु यावर्षी थोडासा हा संघ रायगडमध्ये अनेक स्पर्धांमध्ये बॅकफुटला गेला, परंतु या स्पर्धेमध्ये सोनारपाडा आणि वाकण या दोन संघांमध्ये मात्र एक मोठी लढत इथे आपण पाहतोय. कट केलाय बॉलला, ताकदीपेक्षा युक्तीचा वापर, डीप थर्डमॅन सीमारेषा बाहेर मात्र बॉल चाललाय. 4 धाब्यासाठी हा सोनारपाडा संघासाठी येतोय चौकार. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हलकी बजाऊं क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हलकी बजाऊं क्या. अजूनही 46 धाब्याची गरज. या ठिकाणी तिसरं षटक मार्गस्थ आहे जीत भोईरचं. अतिशय चांगली गोलंदाजी मात्र मैदानामध्ये चालली आहे. आणि आमचे वाकण नगरीचे खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक अनिल शेठ भोईर साहेब देखील आमच्या सोबत आहेत आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये. मी पहिल्यांदा म्हटलं वाकण गाव म्हटलं की भरपूर क्रिकेटची क्रेज, आणि ते देखील मात्र इथे आमच्या सोबत आहेत. मोठा फटका खेळायचा होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु अँगल क्रिएट केला. जीतनं पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. आणखीन एक डॉट बॉल. जगदीश पाटील सर या क्रुशल मुवमेंटला जेवढे जास्त गोलंदाज डॉट बॉल फेकेल तेवढा प्रेशर वाढेल सोनारपाडा संघावरती, आणि तो प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय मैदानामध्ये जीत भोईर हा गोलंदाज. 14 बॉल आणि आता 46 धाबा. पुन्हा एकदा शपल होऊन करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र पंच आमच्या दिशेने वळलेत. यावेळेस मात्र हा वाईट बॉल. आमचे गुरुदासजी भोईर पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहेत, मेन अंपायर, आणि स्क्वेअर लेग पंच मात्र आमचे सागर भोईर. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला मात्र यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी. ही स्पर्धा मात्र यशाच्या उंच शिखरावरती कशी जाईल यासाठी मात्र भरपूर धडपड आणि मेहनत मात्र करताना आमचे सर्व आयोजन कमिटी. शेवटचे 13 बॉल आणि 46 धाब्याची गरज. यावेळेस देखील माफी असावी, 14 बॉल 46 धाब्याची गरज असताना मात्र आणखीन एक हा निर्धाव चेंडू. अजूनही आपण पाहतो या षटकातील एक बॉल पेंडिंग आहे, कारण मागचा बॉल वाईड फेकला होता, त्यामुळे मात्र आता 13 चेंडू आणि 45 धाब्याची गरज असेल, ती म्हणजे सोनारपाडा संघाला प्रयत्न करावे लागतील. या सामन्यामध्ये सोनारपाडा संघाला धावांसाठी संघर्ष करतोय सोनारपाडा संघ. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत, कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील तुम्ही पाहता स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलाय, आणि या तदनंतर मात्र आणखीन एक सांघिक यश मिळतंय वाकण संघाला. तिसरा धक्का बसलाय तो म्हणजे सोनारपाडा संघाला. बारा चेंडू आणि आता 45 धाब्याची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय सिद्धेश पाटील. तुडुंब गर्दी तुम्ही पाहताय. उद्या देखील हा डे नाईटचा फॉर्मॅट असेल, आणि पहिला सामना बरोबर एक्झॅक्ट 4 वाजता पडेल पहिला बॉल. त्यामुळे मात्र आमचे जगदीश पाटील सर देखील अनाउन्समेंट करते उद्याचा लॉट्स. जो पहिला संघ असेल त्याला मात्र इथे लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. 40+ संघ असतील आणि या रेग्युलर संघ. आज रेग्युलर संघांमधले मात्र हे 4 संघ तुम्ही पाहताय. तर उद्या पहिला सामना पाहता येईल 40+चा दातिवली विपक्ष वाडेगर असा सामना असेल. त्याच्यानंतर नवापाडा विपक्ष शीळ, आणि तिसरा सामना असेल सिद्धी करवली विपक्ष नारिवली, आणि चौथा सामना असेल काटे विपक्ष चोळेगाव, आणि रेग्युलर संघामधून सामना असेल तो दातिवली विपक्ष चेंज द गेम वडवली, आणि त्याच्यानंतर RCC पेठ विपक्ष ओम साई आगासन. असे उद्या सुद्धा 12 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 12 बॉल आणि आता 45 धाब्याची गरज.
टार्गेट मोठा आहे 22.50 धावगतीनं मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. अवघड आहे, कठीण आहे म्हणून महाराजांनी त्यावेळेस सोडून दिलं असतं तर हे स्वराज्य निर्माण झालं नसतं. एक वेगळा आत्मविश्वास घेऊन मात्र या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल सिद्धेश पाटीलला. एका बाजूने श्रीधर म्हात्रे या दोन खेळाडूंना. बॉलिंग मार्कमध्ये बॉल तयार होतोय अविनाश भोईर. फुलर लेनचा बॉल यावेळेस मात्र उडवलाय, फटका चांगला होता. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी किरण म्हात्रे हे क्षेत्ररक्षक होते, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अखेरच्या क्षणापर्यंत मात्र खूप वेगाने बॉलवरती पोहोचले आणि त्यानंतर मात्र किमान 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. शेवटचे 11 बॉल आणि आता 43 धाब्याची गरज. 11 चेंडू आणि 43 धाबा. विकेट हॅट्रिक साठी मात्र मोठं पारितोषिक आलं. तर किशोर शेठ वालिलकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन वरती आहेत. त्यातल्या त्यात बाळाशेठ पाटील जांभिवलीचे विभाग प्रमुख यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. 11 चेंडू आणि 43 धाबा. लेफ्ट हँड राऊंड विकेट. यावेळेस मात्र वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केलाय. पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलाय अवे फ्रॉम द बॉडी. आणखीन एक अवंत धाव मात्र ऍड होईल सोनारपाड टीमच्या धाव फलकामध्ये. त्यामुळे समीकरण बनलंय 11 बॉल आणि आता धाबा करायच्या त्या म्हणजे 42. सन्माननीय किशोरजी वाळीलकर यांना विनंती आहे, नम्रतेची विनंती आहे, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. शपल झाले त्यानंतर मात्र अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. सिद्धेशच्या बॅटमधून आली आहे सिंगल डबलने मात्र कशाही प्रकारचं प्रेशर या क्षणाला मात्र क्रिएट होणार नाही वाकलन संघावरती. इथे गरज आहे मोठ्या पटकांची. शेवटचे 10 बॉल 41 धाब्याची गरज. गतवर्षी खऱ्या अर्थानं उसरलीची नाईट स्पर्धा आम्ही पाहिली, त्या स्पर्धेमधला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरला होता अविनाश भोईर आणि एक मोटरसायकल त्यांनी मात्र पटकावली होती. 10 चेंडू 41 धाब्याची गरज असताना हा फटका मात्र भरपूर उंचावरती गेलाय, अंतर देखील कापलंय. निर्णायक षटकार येतोय या ठिकाणी सिद्धेश श्रीधर म्हात्रेच्या बॅटमधून सोनारपाडा संघाला. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. शेवटचे 9 बॉल आणि आता 35 धाब्याची गरज. 32 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. 3 गडी पास झालेत परंतु मैदानामध्ये श्रीधर लढतोय. 38 धाबा लागल्या धावफलकामध्ये श्रीधर आणि एका बाजूने सिद्धेश पाटील लढतोय. 9 चेंडू आणि आता 35 धावेची गरज. सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा रोमांचकता वाढवली आहे श्रीधर म्हात्रेच्या या षटकारानं. कमबॅक करावं लागेल अविनाश भोईरला. या ठिकाणी मात्र आक्रमण करावं लागेल श्रीधर म्हात्रे या फलंदाजाला. राऊंड विकेट. आणखीन एक चांगला स्ट्रोक श्रीधर म्हात्रेचा तडाखा. हा बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय सोनारपाडा संघासाठी. खरी किरीटा परी किरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र श्रीधरनं आक्रमणाला सुरुवात केली आहे. 8 बॉल आणि आता 29 धावेची गरज. 8 चेंडू आणि 29 धावा. प्रयत्नांची पाऊले पुढे पडत गेली की यशाचं शिखर गाठायला वेळ लागत नाहीये आणि तो प्रयत्न मात्र करतो मैदानाच्या आतमध्ये. या 4थ्या षटकामध्ये श्रीधर म्हात्रे हा फलंदाज. यावेळेस मात्र विचार विनिमय भाग पाडले वाकण संघाच्या सर्व खेळाडूंना. कौतुक करावं लागेल. संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये श्रीधर म्हात्रे हा खेळाडू. चला जास्त वेळ घ्यायचा नाही, या स्पीडअप करा. 8 बॉल 29 धावा. वाकलन त्यानंतर वडवली आणि या खऱ्या अर्थाने या ठिकाणी नारिवली या गावाच्या मध्ये वसलेलं हे मैदान आणि त्यानंतर मात्र मोठ्या संख्येने मात्र दोन्ही संघाचे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या टीमला समर्थन देण्यासाठी. शेवटचे 8 बॉल 29 धाब्याची गरज. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय श्रीधर म्हात्रे हा फलंदाज. यावेळेस देखील मात्र ऑन साइड मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चेंडू उचलणार फेकणार. दरम्यान सिंगल आली या बॉलवरती, ती म्हणजे सोनारपाडा संघाला. समीकरण बनलंय शेवटचे 7 चेंडू आणि 28 धाब्याची गरज. जगदीश पाटील सर या बॉलवरती जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला क्रिकेटचं नाट्यमय थरार या ठिकाणी पाहायला मिळेल. 7 बॉल 28 धावा. अविनाश भोईरचा हा निर्णायक चेंडू असेल या सामन्यामधला. समोर आहे सिद्धेश पाटील. इथे मात्र सिद्धेश पाटीलला देखील अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण जर का हा चेंडू निधाव फेकला अविनाशनं किंवा विकेट घेण्यामध्ये यश आला तर प्रेशर वाढेल सोनारपाडा संघावरती. शपल होऊन करण्याचा प्रयत्न यावेळेस लाऊड अपील केली आहे. पंचांमध्ये दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जीत भोईरचा.
आणि पंच मात्र आपल्या निर्णयावरती तटस्थ. फलंदाज असेल सुरक्षित. समीकरण बनलं मात्र शेवटचे 6 बॉल आणि धावा करायच्या 28 धाब्याची गरज. जरी 6 बॉल 28चं समीकरण असलं तरी सुद्धा मात्र अद्याप संघर्ष सुरूच ठेवलाय, कारण ज्या श्रीधरने 2 षटकार टोकले मागच्या षटकामध्ये, मात्र सामन्यामध्ये वापसी करण्याचा प्रयत्न केला आणि संघर्ष जेवढा मोठा असेल तेवढा मात्र मोठा विजय या ठिकाणी प्राप्त होईल. अद्याप वाकळण संघ थोडीशी टीम मिटिंग करतोय की जेणेकरून अशा एका गोलंदाजाचा वापर केला जाईल जो आपल्याला मॅच या ठिकाणी जिंकून देईल. मात्र सोनारपाडा टीम आहे शेवटच्या बॉलपर्यंत आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत असा सामना रफ अँड टफ पाहायला मिळतोय. वाकळण विपक्ष सोनारपाडा या 2 बलाढ्य संघामध्ये. 6 चेंडू आणि 28 धाब्याची गरज. 6 बॉल 28 धाबा मोठं समीकरण. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, तिचं नाव आहे आत्मविश्वास. या आत्मविश्वासानं मात्र या ठिकाणी श्रीधर म्हात्रेला खेळावं लागेल. या एंडनं मात्र आपण धावा होताना पाहिल्या. 40+ संकल्पनेमध्ये आपण पाहिल्या वडोली संघाच्या अगेन्स्ट 64 धावांचा पाठलाग 4 षटकामध्ये निळजे संघाने केला होता. या मॅच मध्ये मात्र 73 धावा करायच्या 5 षटकामध्ये. आता मात्र समीकरण बनलंय शेवटचे 6 बॉल 28 धाब्याची गरज. मोतीराम भोईर यावेळेस मात्र स्वतः संघनायक बॉलिंग मागपदी. राईट आर्म राऊंड विकेट समोर असेल श्रीधर म्हात्रे. पहिलाच बॉल यावेळेस शफल झाले होते. खूप चांगला चेंडू. अनुभव तुम्ही पाहताय दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. श्रीधर हा खेळाडू पहिलाच चेंडू मात्र निधाव फेकलाय. प्रेशर वाढलंय ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या सोनलपाडा संघावरती. पहिले 3 चेंडू या सामन्याचा भविष्य स्पष्ट करतील आणि पहिला बॉल मात्र निधाव फेकलाय मोतीराम भोईर या गोलंदाजाने. अनुभव भरपूर आहे. त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना खोलात टाकलेला बॉल ऑनसाइड मध्ये फटका खेळला. डीप मध्ये बॉल चाललाय. श्रीधर म्हात्रेच्या बॅटमधून मात्र ही सिंगल आली आहे. त्यानंतर मात्र समीकरण बनलंय 4 चेंडू आणि 27 धाब्याची गरज. एखाद दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईन सोनारपाडा संघाला. चमत्कारिक फलंदाजी होईल का, एखादा दुसरा अवांतर बॉल फेकण्यामध्ये खऱ्या तर मोतीराम भोईर सक्सेस होईल का, हे देखील पाहावं लागेल. खोलात टाकलेला बॉल लाऊड अपील. पंचांचा बोट अवकाशाकडे. LBWच्या स्वरूपात मात्र आणखीन एक धक्का बसला सोनारपाडा संघाला. सिद्धेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. तर 5 सामन्यामध्ये कशी काढणी आली आणि मोतीराम भोईर जो नेहमीच पहिलं षटक फेकत असतो आज मात्र शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आला. आपण काय यॉर्कर स्पेशलिस्ट आहे याने दाखवून दिलं या 3ऱ्या बॉलवरती. आणि आता फलंदाजीला आलाय तो क्रिकेटचा बाहुबली अर्थातच अमर ठाकूर. आता काय होणार रोशनजी? एकतर्फा सामना आपण पाहतोय. अमर ठाकूर एक मोठा शरीरयष्टी असणारा हा खेळाडू, बाहुबली म्हणून ज्या संबोधला जातं. यावेळेस मात्र आणखीन एक चांगला बॉल. आमचे प्रवीण गायकर हे कॉमेंटर नेहमीच जेव्हा मोतीराम गोलंदाजीला आलं की त्याचं एक वाक्य, ना दांडा ना शेंडा फक्त बुंदा. आणि ही यॉर्कर लेनची गोलंदाजी त्याची आम्ही नेहमीच पाहिली आहे. आणि या ठिकाणी मात्र कौतुक करावं लागेल वाकण संघाचं, जो पहिल्या सामन्यामध्ये जी बॅटिंग केली होती केतन म्हात्रेने 46 धावांची. तदनंतर मात्र तुम्ही पाहताय पूर्णपणे सामन्यामध्ये मजबूत पकड मिळाली आहे. ती म्हणजे वाकण संघानं फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे या सामन्याची. फक्त एक बॉल फेकायचा आहे आणि मोठ्या फरकानं मात्र हा सामना कदाचित जिंकेल वाकण संघ. अमर स्ट्रायकिंग एंडला आलाय. जय गावदेवी क्रिकेट क्लब नारिवली आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय गणपतरामा भोईर चषक 2021 हे श्रद्धांजली चषक आणि सिंगल हँडेड षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता अमरनं आणि इथे मात्र अयशस्वी ठरला. आणि या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय तो म्हणजे वाकण संघानं. हार्ड लक सोनारपाडा बॉईज. खूप चांगला प्रवास खऱ्या अर्थानं श्रीधरनं देखील केला या सामन्यामध्ये, परंतु अखेरच्या क्षणामध्ये पर्यंत मात्र या ठिकाणी वाकण संघ या ठिकाणी हावी झालाय. खूप चांगला प्रवास राहिला या टीमचा. आणि या सामन्यामध्ये मात्र सामनावीर ठरलाय. 15 चेंडूमध्ये 46 धावा करणारा वाकण संघाची रन मशीन केतन म्हात्रे ठरला या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राइस त्याच्यासाठी आलंय. हॅलो, तर आम्ही सन्मान करतोय व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी रामभोईर यांना इन्व्हाइट करेन आणि या स्पर्धेच्या वतीने मी या ठिकाणी प्रथम सत्कार केला जाईल स्वर्गीय रतनभाऊ स्मृती चषकाचे सहाय्यक आणि ज्यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी असते ते काटई गावचे सन्माननीय अनंतदादा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर त्यांना इन्व्हाइट करतोय टास्क बॉक्स मध्ये. कॅमेरा भावेश.
तर या ठिकाणी त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मायाची भगवी शाळ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची ओळख असणारा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. विश्वनाथ शेठ मस्कर यांना इन्व्हाइट